पुढची बातमी पाहूयात। मुंबईतल्या तीनही रेल्वे मार्गांवरती रविवारी मेगा ब्लॉक असेल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल। पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल। सकाळी 10 ते दुपारी 3 या दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाईल। उल्हासनगरमधल्या शिवनेरी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अभिमान तायडे या जिवंत असलेल्या व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अंत्यसंस्काराची तयारी केली असता रुग्ण जिवंत असल्याचं नातेवाईकांना कळलं आणि तेव्हा तातडीनं त्या रुग्णाला उल्हासनगरमधल्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू करताच अभिमान तायडे पुन्हा शुद्धीवर आले। उल्हासनगरमधल्या शिवनेरी हॉस्पिटलमधली ही अत्यंत धक्कादायक घटना। अभिमान तायडे जे जिवंत होते त्यांना मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट सुद्धा दिलं। पुढची बातमी पाहूया। राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आयएमडीनं अंदाज वर्तवलाय। पुढचे 24 तास कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे हाय अलर्टवर असतील। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। पुण्यामध्ये काही भागात दमदार पावसाची हजेरी आहे, तर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईच्या विक्रोळीतील एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल आज सुरू होणार आहे आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा हा पूल सुरू होणार आहे। पीक अवर्समध्ये हे दोन्ही महामार्गांवरती प्रचंड वाहतूक कोंडी असते, पण या पुलामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे। यानंतरची बातमी आहे पुण्यातल्या पावसासंदर्भातली। पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे जंगली महाराज रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं।